तर छताला तो मांत्रिक लटकलेला त्याला दिसला आणि तो मांत्रिक त्याच्याकडेच पाहत होता. राजूने पुन्हा डोळे घट्ट मिटून घेतले. आता जे होईल ते होईल. हा माझं जे काही करेल ते करेल. मी तसाही आता हतबल आहे. मी काहीच करू शकत नाही. प्रतिकारही करू शकत नाही असा विचार करून त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. प्रत्येकाच्या छतावरतून कोणतरी उड्या मारत जात आहे असा त्यांना आवाज आला. सर्वजण हडबडीने जागे झाले, परंतु बाहेर येण्याची कोणाची हिंमत झाली नाही. तेव्हाच त्यांना एक जोरात डरकाळी ऐकू आली. ह्याचा अर्थ आता गावामध्ये वाघ शिरला आहे की काय, असे सर्वांना वाटले. परंतु जी काही हालचाल होत होती, जो काही पावलांचा आवाज येत होता आणि त्यांच्या छतावरतून त्यांना ज्या तीव्रतेचा आवाज आला, त्या तीव्रतेने एखादा वाघ एवढा मोठा कसा काय असू शकतो, त्यांनाच समजेना. भोलाच्या घरी गोठ्यामध्ये म्हशीची झालेली ती अवस्था सर्वांनी पाहिली. सर्वांच्या डोळ्यासमोर आता फक्त तेच दृश्य फिरत होते. त्या दिवशी गावामध्ये एखादा माणूस जावा तशी स्मशान शांतता पसरलेली होती. कोणीही कोणाशी बोलत नव्हते की कोणाचे कुठल्या कामामध्ये लक्ष लागत नव्हते. शेतकरीसुद्धा त्यांचे शेतातले काम लवकर लवकर उरकून दुपारीच घरी निघून गेले होते. बायका तर नदीवरती आल्याच नाहीत. अखेर सरपंचांनी संध्याकाळी एका चौथऱ्यावरती सर्वांना एकत्र केले आणि सर्वांना दिलासा दिला की आज जो काही आपण प्रकार बघितला आहे, तो प्रकार आजपर्यंत गावात असा कधीही झाला नाही. कोणाला माहिती की कुठला प्राणी आहे, परंतु मला तरी वाटते घाबरण्याचे काही कारण नाही. कदाचित असा प्रकार आजपर्यंत आपण बघितला नाही, त्यामुळे आपल्यासाठी नवीन आहे. कोणी सांगावं की हे प्रकार असे इतर ठिकाणी घडतच असतील. फक्त यावरती आपण एकच करू शकतो की आपण आपली आणि आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यायला हवी. आता तरी दिसण्यात असे येते की कुठल्यातरी एका हिंस्र श्वापदाने त्या म्हशीवरती हमला केला आहे. त्यामुळे सध्या तरी आपण सतर्क राहिलेलेच चांगले. त्यापुढचे कोणते पाऊल उचलायला हवे असे मला तरी काही वाटत नाही. तिथे जमलेले सर्व गावकरी सरपंचांचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. परंतु रमाचे लक्ष मात्र राजूकडेच होते आणि राजूसुद्धा चोरून चोरून रमेकडेच पाहत होता. रमाला त्याच्याकडे पाहताना वत्सलेने पाहिले. वत्सला तिच्या बाजूलाच उभी होती. वत्सलाने कोपऱ्याने रमाला धक्का मारला आणि तिच्याकडे एक खोडकर स्मित केले. रमेने सुद्धा त्या बदल्यात तिला डोळा मारला आणि हा डोळा मारताना राजूने पाहिला. तेव्हा त्याला लक्षात आले की काल जे काही घडले ते या दोघींनी ठरवून घडवले होते. आता त्या दोघीही राजूकडे बघून हसत होत्या आणि राजूसुद्धा त्यांच्याकडे नजर चोरून चोरून बघत होता. सर्व गावकऱ्यांसमोर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघणे त्याला काही योग्य वाटले नाही. परंतु वत्सला आणि रमा यांना धक्का तेव्हा बसला जेव्हा भारती राजूच्या बाजूला जाऊन उभी राहिली. भारती म्हणजे त्यांच्यासोबत नदीवरती कपडे धुवायला येणारी एक तरुणी होती, जिचे अजून लग्नही झाले नव्हते. ती एव्हाना 17 ते 18 वर्षाची असावी, परंतु दिसायला अगदी सुंदर होती. भारती जशी राजूच्या बाजूला जाऊन उभी राहिली तशी तिने रमा आणि वत्सलेकडे पाहून डोळा मारला. त्यांनी सुद्धा अगदी खोडकरपणे तिच्याकडे पाहून हास्य केले. राजूने मात्र हे व्यवस्थित हेरले. त्याला आता कळेच ना की हे काय चालू आहे. याचा अर्थ या सर्व बायकांनी हे सगळं ठरवून केले आहे की काय. जर असे असेल तर माझ्यासाठी तर स्वर्गच खुले झाले असे त्याला वाटत होते आणि तो मनातल्या मनात खुश होत होता. इथे सरपंच सर्वांना गांभीर्याने काही सांगत होते, परंतु सरपंचांकडे त्या तिघांचे लक्षच नव्हते. अखेर सभा संपली. सर्वजण आपापल्या घरी गेले आणि घरी जाताना देखील भारतीने राजूच्या हाताला हात घासला आणि त्याच्याकडे पाहून स्मित केले. बदल्यात राजूने सुद्धा तिच्याकडे पाहून स्मित केले. या चौघांचे जरी काही वेगळेच चालू असले तरी इतर सर्व गाव दहशतीखालीच होते. हा कुठला प्राणी आहे, तो पुढे काय करेल, कोणालाच ठाऊक नव्हते. रात्र झाली. राजू त्याच्या घरामध्ये झोपला आणि रात्री अचानक त्याला पुन्हा त्याचे नाव घेतल्याचा आवाज ऐकू आला. यावेळी तो झोपेतून जागा झाला आणि त्याने ते तिथे कुठेही न पाहता थेट खिडकी उघडली आणि खिडकीतून समोर स्मशानात पाहिले. तो मांत्रिक तिथेच होता. कुठल्या तरी चितेची आहुती देत होता. राजूला काय करावे सुचत नव्हते. भीतीने त्याचे पाय लटपटत होते, कारण की
कालची गोष्ट वेगळी होती. काल त्याने आवाज ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखा केला आणि तो शांतपणे झोपला होता. परंतु आता त्याने त्या मांत्रिकाला पाहिले आहे आणि समोर मांत्रिकसुद्धा त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत आहे आणि एखादा राक्षस असावा तसे हसत आहे. आता जास्तीत जास्त काय होईल? हा माझं नाव घेईल आणि मला बाहेर बोलवेल, असेच राजूला वाटले. त्यापेक्षा एक काम करतो, मीच बाहेर जातो. जे काही होईल ते होईल. मी त्याच्याकडे पाहतो आहे, हे त्याला माहीत आहे. मग आता ह्यापुढे काय घाबरायचे? ह्यापुढे तसंही जर त्याला माझा जीव घ्यायचा असेल, तर तो घेईलच. मग त्यापेक्षा मी बाहेर जातो आणि त्याच्याशी बोलतो, असा विचार करून राजू बाहेर आला आणि बाहेर येऊन त्याने पाहिले, तर पूर्वीसारखेच बाहेर संपूर्ण शुकशुकाट. ना कोणती चिता जळत होती, ना कुठला मांत्रिक तिकडे बसला होता. आता मात्र काय करावे हे राजूला समजेना. राजू जसा आतमध्ये आला तसा त्याने खिडकीतून पाहिले, पण आता तिथे चिता वगैरे काही जळत नव्हती. स्मशानामध्ये शांतता होती. ना राजूच्या एक लक्षात आले होते की कितीही झाले तरी अजूनपर्यंत त्या मांत्रिकाने मला कुठलाही त्रास दिलेला नाही किंवा तो मला काही त्रास देईल असे मला वाटत नाही. म्हणून राजू निश्चिंतपणे झोपी गेला. पण त्याला पुन्हा एक दोनदा त्याचे नाव घेऊन हाक मारल्याचा आवाज आला. परंतु त्याने यावेळी दुर्लक्ष केले आणि तो झोपी गेला. अचानक मध्यरात्री त्याची झोपमोड झाली. त्याने डोळे उघडले आणि वरती पाहिले. वरती पाहिले तर छताला तो मांत्रिक लटकलेला त्याला दिसला आणि तो मांत्रिक त्याच्याकडेच पाहत होता. राजूने पुन्हा डोळे घट्ट मिटून घेतले. आता जे होईल ते होईल. हा माझं जे काही करेल ते करेल. मी तसाही आता हतबल आहे. मी काहीच करू शकत नाही. प्रतिकारही करू शकत नाही असा विचार करून त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आणि तसाच निश्चित पडून राहिला. परंतु त्याला जसे वाटले होते तसे काही झाले नाही. अखेर त्याला सकाळी झोप लागली आणि सकाळी जेव्हा कोंबडा आरवला त्या आवाजाने राजू जागा झाला. त्याला जेव्हा समजले की तो अजूनही जिवंत आहे, तेव्हा त्याने सुटकेचा निश्वास सोडला. परंतु आता काही केल्या तिथून लवकर सटकावे लागेल असे त्याला वाटत होते. कुठली बरी युक्ती करावी आणि इथून निघावे त्याला काही समजत नव्हते. परंतु जेव्हा इथून निघण्याचा विषय येत होता, तेव्हा त्याच्या मनात येत होते ते म्हणजे रमा, वत्सला आणि आता भारती देखील. कारण की या गावात त्याला जे सुख मिळत होते, ते सुख त्याला पुन्हा कधी मिळेल याची त्याला काहीच कल्पना नव्हती. तेव्हा तसाही तो मांत्रिक मला काही त्रास देत नाही आहे, मग घाबरून काय उपयोग? असा विचार करून राजूने तिकडेच थांबण्याचा निर्णय घेतला. ना हे घर सोडायचे, ना इथून कुठे जायचे. जोपर्यंत मजा करता येते तोपर्यंत मजा करायची आणि त्यानंतरच इथून निघून जायचे असे त्याने ठरवले. सकाळ झाली. आता सकाळचे 8-9 वाजले असावेत. राजूने पटापट अंघोळ केली, तयारी केली आणि तो नदीच्या दिशेने निघाला. काल रमाशी कोणतेही बोलणे झाले नाही. शिवाय काल त्याने वत्सलाला आणि भारतीला जे काही चाळे करताना पाहिले, त्यानंतर आज त्याची उत्सुकता अगदी शिगेला पोचलेली होती. म्हणून तो लगबगीने नदीकडे निघाला. आज वाटेत त्याला शेतकरी दिसले. शेतकऱ्यांनी त्याला हाक मारली. त्याने फक्त औपचारिकता म्हणून काही मिनिटं त्या शेतकऱ्यांसोबत तो बोलला आणि तिथून पुढे निघाला. त्याला दुरून येताना पाहतात नदीवरील सर्व बायका, विशेषतः रमा, वत्सला आणि भारती अगदी खुश झाल्या. परंतु त्याने अगदी अज्ञानी बनून कोणाशीही न बोलता तो जाऊन त्या दगडावरती बसून राहिला आणि पाण्यामध्ये खडे मारू लागला. कारण की आतापर्यंत त्याने जे काही पाहिले होते त्यानुसार फक्त रमा, वत्सला आणि भारती या तिघींनीच त्याच्यामध्ये आवड दाखवली होती. परंतु बाकी बायकांना याबद्दल माहिती आहे की नाही याबद्दल थोडी शंकाच होती. त्यामुळे उगाच आगाऊपणा न करता कोणाशीही न बोलता गपचूप इथे बसून राहावे आणि पुढे जे काही होईल ते पाहत राहावे असाच त्याने विचार केला. थोड्या वेळाने रमा आणि वत्सला त्याच्याशी बोलायला आल्या. राजीव त्याच्याशी बोलत होता आणि भारती लांबूनच पाहत होती. तिची बऱ्यापैकी जळफळाट होत होती आणि हे मात्र काही राजूच्या नजरेतून सुटले नाही. तेव्हा जेव्हा त्या दोघी बोलत होत्या, तेव्हा त्या म्हणाल्या, की "आज दुपारच्या जेवणाचं काय करणार आहेस?" राजू म्हणाला, "बघू,
बनवेन काहीतरी. तेव्हा वत्सला म्हणाले, राहू दे, काही बनवायची गरज नाही. काल रमा जेवण घेऊन आली होती, आज मी घेऊन येईन. चिंता करू नकोस. जेवण घेऊन येईन या वाक्याचा अर्थ त्याने त्याला जो काढायचा तोच काढला. काल जेव्हा रमा जेवण घेऊन आली होती तेव्हा जे काही घडले ते आज कदाचित वत्सलेसोबत घडेल असा विचार करून तो मनातल्या मनातच खुश होत होता. त्याने होकारार्थी मान डोलावली आणि तिथून निघाला. तो अगदी आतुरतेने दुपार व्हायची वाट पाहत होता. दुपार झाली आणि त्याने जशी अपेक्षा केलेली त्या अपेक्षेप्रमाणे दुपारच्या साधारण 2 वाजता त्याचे दार वाजले. त्याने दार उघडले तर समोर वत्सला उभी होती. तिच्या हातामध्ये एक मोटली होती. त्या मोटलीमध्ये काही पोळ्या आणि भाजी होती आणि हातामध्ये एक छोटासा गडू होता. त्या गडूमध्ये पाणी देखील होते. वत्सला आत गेली आणि तिने त्याला जेवू घातले आणि जेवू घातल्यानंतर त्याने जे काही रमेशसोबत केलेले तेच वत्सलेसोबत केले. त्याला अगदी खुश होऊन तिकडून निघाली. संध्याकाळ झाली. जरी जरी राजू, रमा, वत्सला, भारती यांना काही फरक पडत नसला तरी संपूर्ण गावाला एकच चिंता सतावत होती. आज रात्री काय होईल? कारण की 2 रात्री अगोदर जे काही झाले त्यानंतर ती घटना पुन्हा घडणार का? असा विचार सर्वजण करत होते. यासाठी बरेच जण घराबाहेर आणि घराबाहेर आपल्या गोठ्याजवळ अंथरूण टाकून झोपले होते. म्हणजे अगदीच कोणी श्वापद असेल तर त्या श्वापदाला काठीने हकवता येईल असा त्यांनी विचार केला. काही काही ठिकाणी तर वेगवेगळ्या घरातील 2-2, 3-3 माणसं एकत्र बाहेर झोपली होती. सगळ्यांच्या हातामध्ये काठ्या होत्या. रात्रभर बराच वेळ सगळेजण गप्पा मारत बसली आणि अखेर झोपी गेली. परंतु त्या पुढचे रात्री काही काही झाले दिवस नाही. असे काही झाले नाही. आता लोक त्या प्रसंगाला बऱ्यापैकी विसरली होती. परंतु राजूच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चालू होते. एव्हाना त्याची रमा, वत्सला, भारती आणि आणखी 1-2 महिलांसोबत संबंध झाले होते. कारण की त्या महिलांनी असा पुरुष कधी पाहिला नव्हता आणि राजूला ही संधी परत मिळणार नव्हती. त्यामुळे त्याने सारासार विचार करणे संपूर्ण सोडून दिले होते. जे काही मिळते ते घ्यावे आणि त्याचा आनंद घ्यावा, बस त्याने एवढेच ठरवले. एका सकाळी राजू असाच नदीवरती बसला होता आणि त्याच्या आजूबाजूला गावातल्या इतर बायका ज्या तिथे कपडे धुण्यासाठी आल्या होत्या त्या घोळका करून उभ्या होत्या. तेव्हा राजूने अचानक विचारले की मी सध्या ज्या घरामध्ये राहत आहे त्या घरामधल्या मांत्रिकाला गावातल्या लोकांनी काही अघोरी कृत्य करताना पकडले होते आणि त्या रागातच त्यांनी त्या मांत्रिकाला ठार मारले. आणि हे मला अगदी पटले. कारण की एखाद्या लहान मुलीसोबत अशा अघोरी कृत्य करणाऱ्या माणसासोबत असेच झाले पाहिजे. परंतु मी असे ऐकले आहे की तिथून जाणाऱ्या गावातल्या एका महिलेने त्याला हे कृत्य करताना पाहिले होते आणि तिने आरडाओरडा करून सर्व लोकांना बोलवले. तुम्हाला माहिती आहे का ती महिला कोण होती आणि ती आत्ता या गावात राहते का? की मला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे की तिने त्या रात्री असे काय पाहिले? तो नक्की काय करत होता? त्यावरती सर्व बायका शांत झाल्या. एकमेकांकडे पाहू लागल्या. काय झालं? तुम्ही असे शांत का बसलात? ती अजून जिवंत आहे ना? का तिचे काही बरे वाईट झाले? त्यावर वत्सला म्हणाली, नाही ती आहे जिवंत आणि ती ह्या गावातच राहते. अच्छा ठीक आहे. मला तिला भेटायचं आहे. तिचं घर कुठे मला समजेल का? त्यावर मात्र रमा रागाने म्हणाली, काही गरज नाही तिच्याकडे जायची. तुला आम्ही पुऱ्या पडत नाही वाटतं. आता तिच्याकडे कशाला चाललास? रमेचे हे वाक्य ऐकून मात्र राजू दचकला. काय झालं? असं का म्हणताय? त्यावर वत्सला म्हणाली, काही नाही रे राजू, नको त्या बाईचा नाद. तू नको विचार करू तिच्याबद्दल. काय झाले सांगाल तरी? वर त्या घोळक्यातली एक बाई म्हणाली, काही नाही, अवदसाई मेली. या गावामध्ये लग्न करून आली. पहिल्याच वर्षी नवऱ्याला लकवा मारला. नवरा 6-7 महिने अंथरुणावर खिळून राहिला आणि शेवटी मेला. त्यानंतर वर्षभराच्या आतच सासू मेली. आता राहते एकटीच. कोणाशी बोलणं नाही, कोणाशी कसले संबंध नाहीत. गावातल्या लोकांनी आधार द्यायचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला बाई काही पटले नाही. एकटी बाई, उगाचच कशाला गावातल्या पुरुष मंडळींनी तिच्याशी बोलावे, म्हणून आम्ही मात्र आमच्या नवऱ्यांना सांगितले तिच्याशी बोलायचे नाही.
तेव्हापासून तिचीच ती काय ती शेती करते, एकटीच कमवते, एकटीच खाते. कधी कोणाच्या अध्यात-मध्यात नसते. मी बायकांनी तिच्याशी बऱ्याच वेळेला बोलायचा प्रयत्न केला, परंतु धड तोंडाने उत्तरसुद्धा कधी दिले नाही आम्हाला. मग आम्हाला काय गरज पडली तिची, म्हणून आम्ही तिच्याशी जास्त कधी बोलत नाही. त्यावर राजू म्हणाला, "सगळं ठीक आहे. मला निदान एकदा भेटू तर द्या तिला. मला फक्त एवढंच विचारायचं आहे, की नक्की काय झाले? कारण त्या मांत्रिकाचे शेवटचे अघोरी कृत्य तिने जवळून पाहिले होते. मला फक्त ऐकायचं आहे, की तिने नक्की काय पाहिले आणि तो नक्की काय करत होता? तो किती क्रूर झाला होता?" त्यावर सर्वजण शांत झाले. त्यांच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसत होते, की त्यांना राजूला तिच्याकडे जाऊ द्यायचे नव्हते. परंतु नाईलाजाने वत्सल्याने मात्र तिच्या घराचा पत्ता राजूला सांगितला. "फक्त भेटायचं आहेस म्हणून सांगते. आमच्या गावाची जी वस्ती आहे, त्या वस्तीच्या अगदी टोकाचं जे घर आहे, मोठंसं घर, त्या घरामध्ये मोहिनी राहते." एका रात्री सर्वत्र शांतता पसरली होती. सगळेजण गाढ झोपेत होते आणि त्यांना त्यांच्या छतावरती कोणीतरी जोरजोरात पावलं टाकत पडत आहे, असा आवाज आला. प्रत्येकाच्या छतावरतून कोणतरी उड्या मारत जात आहे, असा त्यांना आवाज आला. सर्वजण हडबडीने जागे झाले, परंतु बाहेर येण्याची कोणाची हिंमत झाली नाही. कारण की बाहेर जोरजोरात उड्या मारल्याचा आणि पावलांचा आवाज येत होता आणि हा आवाज संपूर्ण गावात येत होता. याचा अर्थ बाहेर जे काही आहे ते संपूर्ण गावामध्ये अगदी उड्या मारत मारत फिरत आहे. तेव्हाच त्यांना एक जोरात डरकाळी ऐकू आली. ह्याचा अर्थ आता गावामध्ये वाघ शिरला आहे की काय, असे सर्वांना वाटले. परंतु जी काही हालचाल होत होती, जो काही पावलांचा आवाज येत होता आणि त्यांच्या छतावरतून त्यांना ज्या तीव्रतेचा आवाज आला, त्या तीव्रतेने एखादा वाघ एवढा मोठा कसा काय असू शकतो, त्यांनाच समजेना. परंतु आता वाघाची डरकाळी ऐकल्यानंतर मात्र बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही. संपूर्ण गाव दहशतीखाली आले. संपूर्ण गाव जागे होते, परंतु घरातून कोणीही बाहेर पडले नाही आणि सर्वजण त्यांच्या घरातून बाहेर चालणारा तो हैदोस ऐकत राहिले. जवळपास 2 ते 3 तास बाहेर तो धुमाकूळ चालू होता. अखेर सकाळी 5:00-5:30च्या दरम्यान बाहेरचा तो आवाज शांत झाला आणि ती पावलं गावापासून दूर जात आहेत असा त्यांना आवाज ऐकू आला. तरीही सर्वांनी सूर्य उजाडण्याची वाट पाहिली, कारण की पहाटेच्या अंधारात देखील बाहेर पडण्याची कोणाची हिंमत होईना. जसा सूर्य उजाडला तसे सगळेजण बाहेर आले आणि बाहेर पाहतात तो काय, बाहेर वाघाच्या पावलांचे ठसे होते. परंतु अचंबित करणारी गोष्ट म्हणजे त्याच्या मागोमागच एका माणसाचे पाय असावेत असे काहीसे पायांचे ठसे होते. परंतु ते सामान्य माणसापेक्षा साधारण दुप्पट होते. हा कुठला प्राणी? गावामध्ये एखादा मोठा माकड वगैरे शिरला की काय? लोकांच्या सर्वप्रथम डोक्यात आले की एखादा माकडासारखा प्राणी किंवा एखादं मोठं माकड वगैरे गावामध्ये शिरलं असावं आणि ते छतावरनं उड्या मारत असावं असे त्यांना वाटले. कारण की हा काळ 1970चा आहे. तेव्हा लोकांना गोरिला वगैरे या गोष्टींबद्दल जास्त माहीत नव्हते. फक्त माकडाची एखादी मोठी प्रजाती असते एवढेच त्यांना ऐकण्यात होते. आता ह्या प्रजातीचे माकड गावात आले, परंतु वाघाचा आवाज, याचा अर्थ वाघ त्या माकडाच्या मागे लागला असावा आणि ते माकड त्याला घाबरून पळत असावे असे सर्वांना वाटले. सर्वांनी त्या पावलांचा पाठलाग केला आणि ती पावलं गावापासून दूर गावाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जात होती, म्हणजेच स्मशानाकडे आणि म्हणजेच राजूच्या घराकडे जात होती. पावलांचा मागोवा घेत घेत राजूच्या घराजवळ पोचले. परंतु तिथे जे काही पाहिले त्यानंतर मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे चक्क वाघ मरून पडला होता आणि नुसता मरून पडला नव्हता, तर वाघाला संपूर्ण फाडून टाकण्यात आले होते. प्रथमदर्शनी असे दिसत होते की त्या वाघाला फाडून त्याचे लचके तोडले गेले आहेत. म्हणजे हा कुठल्या प्रजातीचा माकड होता? त्याने वाघाशी झटापट करून
त्याला मारून टाकले इथपर्यंत सुद्धा समजण्यासारखे आहे, परंतु त्याला फाडून टाकण्या इतपत? नाही, नाही, नाही. हे कुठले माकड नसू शकते. माकड असं करणारच नाही. कितीही मोठं असू दे. माकडाचा हा स्वभावच नाही. हा कोण होता? घराबाहेर चाललेला एवढा मोठा गोंधळ राजूला आता ऐकू आला आणि त्याला अचानक जाग आली. तो दरवाजा उघडून बाहेर आला. त्याने पाहिले तर सगळे गावकरी त्याच्या घराबाहेर जमले होते आणि जवळच त्या वाघाचे शरीर पडले होते आणि ते संपूर्ण फाटलेले होते. त्याला पाहताच राजू मात्र अवाक झाला. हे काय आहे? गावकरी म्हणाले, "अरे राजू, तुझ्या घराबाहेर हे एवढे सगळे घडले, तुला समजले देखील नाही. एवढा कसा झोपेत होतास तू? हे सगळं कधी घडलं? मला माहितीच नाही." राजू आश्चर्याने म्हणाला, "काल रात्री अख्ख्या गावामध्ये या प्राण्यांचा धुमशान चालू होतं. हे प्राणी सगळ्यांच्या छतावरून उड्या मारत होते. एक तर वाघ आहे हे आम्हाला डरकाळीवरनं समजले, पण दुसरा प्राणी कोण हे अजूनही आम्हाला समजले नाही. आणि जर ते गावामध्ये एवढा हैदोस घालत होते, याचा अर्थ तुझ्या घराच्या छतावरून सुद्धा 1-2दा त्यांनी उड्या मारल्याच असाव्यात. तुला एवढे सुद्धा समजले नाही?" आता मात्र राजूचे हातपाय लटपटू लागले. हे काय आहे? आणि जर ते माझ्या घरापर्यंत पोहोचू शकतात आणि हा एवढा मोठा प्राणी जर वाघाला फाडू शकतो, तर राजूच्या घरामध्ये कधीही घुसू शकतो. तसेही ते घर जीर्ण झालेले आहे. एखाद दुसरी जोराची धडक जरी मारली तरी त्याच्या भिंती कोसळतील. गावातल्या लोकांनी सांगितले, "राजू, तू आत्ताच्या आत्ता हे घर खाली कर. तू हवं तर आमच्या कोणाच्याही घरी येऊन राहा. पण आत्ताच्या आत्ता हे घर खाली कर." त्यावर राजू म्हणाला, "नको, मला विचार करायला थोडा वेळ द्या. मी सांगतो तुम्हाला. मला आत्ता काही विचारू नका. आता माझी काही बोलायची मनस्थिती नाही." असे म्हणून तो घरात गेला आणि सर्व गावकरी तिकडून निघून गेले. "मी इथून कुठेही जाणार नाही. जर त्या प्राण्याला माझे नुकसान करायचे असते, तर त्याने काल रात्रीच केले असते. परंतु कदाचित तो प्राणी एकदाच आला आणि निघून गेला. कारण की आजपर्यंत असे गावात कधी घडले नाही. यापुढे कदाचित घडणार नाही, असाच विचार करून मी चालतो. कदाचित तो वाघाचा पाठलाग करत असावा आणि वाघ जीवाच्या भीतीने आपल्या गावामध्ये धावत आला आणि त्याच्या मागे तो प्राणी धावत आला. त्याने वाघाची शिकार केली. आता परत तो कशाला आपल्या इथे येतोय? तसेही या गावाच्या आजूबाजूला वाघ फिरकत नाहीत. हा वाघ चुकून जीवाच्या आकांताने या गावात आला असावा." असे म्हणून राजू स्वतःची समजूत काढत होता. रात्र झाली. आज मात्र राजूला झोप येत नव्हती. त्याला राहून राहून त्या सगळ्या गोष्टीची आठवण येत होती. त्यातच पुन्हा त्याला त्याचे नाव घेऊन हाक मारल्याचा आवाज आला. तो उठला. त्याने खिडकी उघडली. समोर पाहिले तर आज तो मांत्रिक समोर त्याला पुन्हा दिसला. मात्र यावेळेला राजू घाबरला नाही. त्याने मांत्रिकाकडे पाहिले. "किती वेळ घाबरवणार अजून मला? तुझी ही हिंमत? तू मला घाबरवतोयस?" असे म्हणून त्याने खिडकीतूनच बाहेर उडी मारली आणि पळत पळत त्या मांत्रिकाच्या इथे गेला. राजूने जसा स्मशानात प्रवेश केला, त्या मांत्रिकाचा आत्मा एकदम गायब झाला. आता राजू त्या स्मशानात एकटा होता. त्याने पाहिले ते स्मशान आता संपूर्ण शांत झाले होते. राजू तिथे जोरात ओरडला, "पुन्हा जर मला दिसलास तर तुझ्या आत्म्याच्या सुद्धा चितळ्या चितळ्या करून टाकेन. पुन्हा जर मला दिसलास तर याद राख, तुझी ही हिंमत, एक क्षुल्लक आत्मा तू, आणि तू मला घाबरवणार?" असे म्हणून राजू जोरजोरात हसू लागला. एखादा राक्षस जसा हसावा तसा तो हसत होता. बघता बघता त्याचे शरीर 6 ते 7 फुटांचे झाले. त्याच्या चेहऱ्यावरचे सगळे हावभावच बदलले. त्याचे डोळे लाल झाले आणि तो एका शैतानात रूपांतरित झाला आणि त्याने एकच जीभ गावाकडे घेतली आणि आता तो छतांवरनं उड्या मारत मारत सगळीकडे फिरत होता. मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंतची ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. यापुढे एक वेगळाच ट्विस्ट गोष्टीमध्ये येणार आहे. तेव्हा पुढचे भाग पाहायला विसरू नका आणि त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा.
भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.